सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। गृहमंत्रीपदावर चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल। शिवसेनेला हव्या असलेल्या गृह खात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू आहे। श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर। दरेगावात विश्रांती घेतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात परतले। रात्री महायुतीची बैठक होणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची तब्येत नाजूक, त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? संजय राऊतांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना डिवचलंय। ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत, शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांचा दावा। तर ठाकरे सोबत असते तर आत्तापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं, भाजप नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। तर अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते याचा विचार करा, मिटकरींचा पलटवार। महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार, सूत्रांची माहिती। आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांची लॉबी। झिरवाळांच्या पाठोपाठ धर्माराव आत्रामही दिल्लीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार। पंतप्रधान मोदींच्या विशेष उपस्थितीत 5 डिसेंबरला मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी। आझाद मैदानावर संध्याकाळी 6 वाजता शपथविधी पार पडणार। भाजपकडून जोरदार तयारीला सुरुवात। 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचा देखील समावेश। मुख्यमंत्रीपदाच्या नावाची 4 तारखेला घोषणा केली जाईल। मुख्यमंत्रीपदावर कोणी वाद घालणार नाही, संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतेपदी गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड। रोहित पाटील मुख्य प्रतोद तर उत्तम जानकरांकडे प्रतोदपदाची जबाबदारी। प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्य असावी। लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको, अन्यथा समाज नष्ट होतो, सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। बारामतीत युगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव। 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला। 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापूरमधील मार्करवाडी गावकऱ्यांचा ठराव। खारघरमध्ये डॉक्टरांसह कुटुंबाला 10 ते 15 सीआयएसएफ जवानांनी मारहाण केल्याचा आरोप। गाडीला डॅश लागल्याच्या कारणावरून वाद। खारघर पोलिसांकडून तपास सुरू। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप स्वतंत्र लढणार, कुणासोबतही युती आघाडी होणार नाही, केजरीवाल यांच्याकडून स्पष्ट। दिल्ली विधानसभात लढत तिरंगी होण्याची शक्यता। व्यावसायिक सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली, तर घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही। प्रदर्शित होण्याआधीच पुष्पा 2चा धुरळा। दिल्लीतील 2400 तर मुंबईतील अनेक थिएटरमध्ये 2100 ते 1800 रुपये तिकीट दर। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।